मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो. तर तुम्ही मातोश्रीवरती बोलण्यापेक्षा तुमच्या घरातला तमाशा तुम्ही निस्तरायला पाहिजे. आणि लेकराचं प्रेम प्रकरण तुम्ही कशा पद्धतीनं हाताळलात हे मला महाराष्ट्रात सांगायला भाग पाडू नका. विनायक राऊत यांच्या कुटुंबावर त्यांच्या सुनेनं केलेल्या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गिरिजा राऊत यांनी तक्रार दाखल करत लग्नापूर्वी पतीबाबतचं सत्य लपवण्यात आलं, कट रचून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले आणि अघोरी कृत्यांच्या नावाखाली धक्कादायक प्रकार करण्यात आल्याचाही आरोप केलाय. डिसेंबर 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. या आरोपांनंतर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे गटातील अनेकांना जादूटोणा करण्याची सवय आहे. मातोश्रीवर काळी जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो. विनायक राऊत तर त्यात मास्टर आहेत. स्वतःच्या सुनेवर केस कापणे वगैरेचे क्रूर प्रकार झालेत, ते अत्यंत भयानक आहेत. उबटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोणा करण्याची सवय आहे. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो. हे सर्वांना माहिती आहे आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. शिरसाट यांच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी चांगलाच समाचार घेतलाय. गद्दारांनो, मातोश्रीबद्दल बोलताना मर्यादा पाळा, अन्यथा तुमच्या घरातील धिंगाणा महाराष्ट्रासमोर आणू, असा थेट इशाराच त्यांनी दिलाय. जय महाराष्ट्र. संजय शिरसाट साहेब, पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारला होता विनायक राऊत साहेब आणि त्यांच्या सुने प्रकरणी. त्यावरती उत्तर द्यायचं सोडून तुम्ही मातोश्रीवरती बोललात. खरं तर तुम्ही मातोश्रीवरती आणि विनायक राऊत साहेबांच्या घरामध्ये काय चाललंय याकडे लक्ष न देता स्वतःच्या घरामध्ये लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. मी आपल्याला काही गोष्टी आठवण करून देऊ इच्छिते. ती म्हणजे काही दिवसांपूर्वी तुमच्याच सुनबाई पोलीस स्टेशनला गेल्या होत्या, मीडियाच्या समोर आल्या होत्या, महाराष्ट्राच्या समोर आल्या होत्या. हे तुम्ही विसरलात का? असो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक आठवण करून देऊ इच्छिते. ती म्हणजे 11 जुलै 2025 रोजी तुमच्याच घरातला, तुमच्याच बेडरूम मधला चड्डी, बनियन, पैशाच्या बॅगेसह तुमच्या बेडरूम मधला जो व्हिडिओ आहे तुमच्या घरातल्या व्यक्तीने मला पाठवला होता. खरं तर तुम्ही मातोश्रीवरती बोलण्यापेक्षा, विनायक राऊत यांच्यावरती बोलण्यापेक्षा तुमच्या घरात काय चालू आहे ना, तुमच्या घरातला तमाशा तुम्ही निस्तरायला पाहिजे. आणि हो, जाता जाता एक आठवण करून देऊ इच्छिते. तुमच्या घरातल्या लेकराचं प्रेम प्रकरण तुम्ही कशा पद्धतीनं हाताळलात हे मला महाराष्ट्रात सांगायला भाग पाडू नका. त्यामुळे मातोश्रीवरती बोलत असताना तोंड सांभाळून आणि आपल्या मर्यादित राहून. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.